बीड जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींच्या रिक्त 31 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। यामध्ये केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात चुरशीची लढत आहे। कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। एकदम सुलभतेने आणि शांततेत पार पडण्याचा इथला एक अनुभव आहे। त्याच पद्धतीने आज देखील शांततेत ही सगळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल। बिनविरोधचा म्हणजे अपेक्षा केली होती आपण, लोकशाहीमध्ये आपण कोणाला म्हणू शकत नाही की म्हणजे बिनविरोध झालीच पाहिजे, आपण एक आशा व्यक्त केली होती। परंतु तसं न होता आज प्रत्यक्ष निवडणूक लागलेली आहे आणि आज निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। आज मतदानाचा दिवस उजळलेला आहे। सकाळपासून मतदार राजा उत्साहामध्ये मतदानासाठी येत आहेत आणि मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही गोंधळ किंवा हे न करता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणुकीमध्ये मतदार राजाच्या पाठिंब्यावर मी विजयी होणार।